कागद आणि पेनच्या बिलिंगमध्ये चुका, वेटिंग जास्त, सर्व्हिस लो, किचनमध्ये गोंधळ, हिशोब चुकतोय, सेल्स रिपोर्ट कळत नाही आणि कुठला बॅकअप सुद्धा नाही, बिल प्रोफेशनल वाटत नाही, सगळं हाताने मॅनेज करून दमलात का? तर ट्रॉन सॉफ्टेक घेऊन आलं आहे तुमच्यासाठी एक स्मार्ट, सेफ आणि पॉवरफुल बिलिंग सॉफ्टवेअर जे अगदी कमी शिकलेल्या लोकांनाही सहज वापर करता येणार आहे. हे आहे खास रेस्टॉरंट्स, कॅफे आणि फूड आउटलेटसाठी. तर चला मग बघूया एक छोटासा डेमो बिलिंग सॉफ्टवेअर बद्दल. हा सॉफ्टवेअर लॉग इन आयडी आणि पासवर्डनी सुरक्षित आहे. लॉग इन केल्यानंतर सर्वात पहिला पेज असणार होम पेज, म्हणजेच मेक बिल. इथे तुम्ही तुमचे सर्व टेबल्स बघू शकता. कुठले टेबल्स बिझी आहेत, कुठले टेबल्स एम्प्टी आहेत हे देखील बघू शकता. बिझी टेबल्स असणार ग्रीन आणि एम्प्टी असणार ग्रे. तर चला एक एम्प्टी टेबलसाठी ऑर्डर घेऊन बघूया. एम्प्टी टेबलसाठी ऑर्डर घेण्यासाठी एक एम्प्टी टेबल सिलेक्ट करा. त्यानंतर त्या टेबलचे मेन्यू तुमच्या समोर येतील. ऑर्डर घेण्यासाठी ॲड आयटम्सवरती क्लिक करा कस्टमरनुसार. ॲड केल्यानंतर तुम्ही शो बिलवरती बघू शकता. शो बिलमध्ये तुम्हाला त्या टेबलसाठी पूर्ण ऑर्डर बघता येणार. ऑर्डर बघितल्यावरती तुम्ही इथे आयटम्स वाढवू शकता किंवा कमीही करू शकता ग्राहकानुसार. जर कुठले आयटम्स चुकीने ॲड झाले असतील तर ते डिलीटही करता येते. पुन्हा जर कुठले आयटम्स ॲड करायचे असेल तर ती ॲड आयटम्सला जाऊन ॲड करू शकता. पुन्हा शो बिलला क्लिक करून ऑर्डर बघू शकता. पूर्ण ऑर्डर कन्फर्म केल्यावरच KOTला पाठवा. पण जर एकदा ऑर्डर KOTला गेली तर ती पुन्हा चेंज होऊ शकत नाही. आता आपण बघूया बिल कसा बनवू शकतो. बिल जर कुठल्या ग्राहकाला डिस्काउंट्स आणि सर्व्हिस चार्ज द्यायचे असतील तर त्याचे 2 पद्धती आहेत, टक्केवारी आणि रक्कम. सोबत सर्व्हिस चार्जेसचेही 2 पद्धती आहेत, टक्केवारी आणि रक्कम. सर्व झाल्यावर सेव्ह करा. सेव्ह केल्यानंतर तुम्हाला त्या टेबल्सची बिलिंग प्रिंट दिसते. तेव्हा तुम्ही तो बिल प्रिंट करून ग्राहकाला देऊ शकता. बिल प्रिंट झाल्यानंतर तुम्ही कॅश मोडमध्ये किंवा कुठलेही 4 मोड्स आहेत पेमेंट्स घ्यायचे, कॅश, पेटीएम, कार्ड आणि ऑनलाईन. कुठलेही पेमेंट मोड सिलेक्ट करा आणि कन्फर्म आणि पेड करा. कन्फर्म आणि पेड केल्यावर तो टेबल रिकामा होईल दुसऱ्या ग्राहकासाठी. आता बघूया मेन्यू ॲड कसा करायचा. नवीन मेन्यू ॲड करण्यासाठी मेन्यू पेजवर या. तिथे मेन्यूचं नाव इंग्लिश, मराठी, मेन्यूचा प्राइस, मेन्यूचा कोड ॲड करा. मेन्यूचं कॅटेगरी सिलेक्ट करा. मेन्यूची टाईप सिलेक्ट करा. मेन्यू रेग्युलर आयटम आहे का फेवरेट आयटम आहे. मेन्यू ऑन आहे का ऑफ आहे ते सिलेक्ट करा. मेन्यू उपलब्ध असेल तर ऑन आणि उपलब्ध नसेल तर ऑफ. हे सगळं सिलेक्ट करून तुम्ही सबमिट बटनवर क्लिक करू शकता. नवीन ॲड झालेला मेन्यू खालील लिस्टमध्ये दिसेल. तो एडिट किंवा डिलीटही होऊ शकतो. असलेले मेन्यू सुद्धा एडिट किंवा डिलीट होऊ शकतात आणि जर ते उपलब्ध नसेल ते ऑफही करू शकता. नंतर आहे कॅटेगरी. आता पाहूया नवीन कशी कॅटेगरी ॲड करू शकता. कॅटेगरीचा टायटल देऊन सबमिट केल्यावर नवीन कॅटेगरी ॲड होईल. असलेली कॅटेगरी एडिट किंवा डिलीट सुद्धा करू शकता. नंतर आहे सेटिंग्स. सेटिंग पेजवर येऊन तुम्ही हॉटेलची संपूर्ण माहिती इथं ठेवू शकता. सेटिंग्सवर असलेला लोगो हा लॉग इन पेजवर दिसेल आणि QR कोड हा बिल QR वर प्रिंट होऊन येईल. नंतर आहे टेबल्स. हॉटेल्समध्ये किती टेबल आहे ते तुम्ही बघू शकता. आणि जर नवीन टेबल ॲड करायचं असेल तर टेबलचा नंबर आणि टेबलचा सिक्वेन्स देऊन ते सबमिट करून ॲडही करू शकता. असलेले टेबल्स एडिट किंवा डिलीटही होऊ शकते. त्यानंतर आहे युजर्स. नवीन युजर्स ॲड करायचे असेल तर ॲड युजर पेजवर येऊन तुम्ही ॲड करू शकता. कॅप्टन किंवा मॅनेजर ॲड होऊ शकतात. नवीन मॅनेजर ॲड करायचं असेल तर मॅनेजरचं पूर्ण नाव, मॅनेजरचं युजर नेम आणि पासवर्ड देऊन सेव्ह करू शकता. असलेले मॅनेजर्स किंवा कॅप्टन एडिट किंवा डिलीटही होईल. नंतर आहे रिपोर्ट्स. रिपोर्ट्समध्ये तुमच्याकडे असणार टुडेज रिपोर्ट, सेल्स रिपोर्ट, KOT रिपोर्ट. जर आजच्या तारखेला किती बिल्स झाले आहे ते बघायचे असेल तर टुडेज रिपोर्टवर क्लिक करून आजचे सर्व बिल्स बघू शकता. सेल्स रिपोर्ट जर बघायचा असेल तर तुम्ही सेल्स रिपोर्टवर क्लिक करून ठराविक तारखे सिलेक्ट करून शो रिपोर्ट्स म्हणून तुम्ही रिपोर्ट सर्वे बघू शकता. सुद्धा KOT रिपोर्ट्स बघू शकता. जर KOT रिपोर्ट्स बघायचे असतील तर तिथे सुद्धा ठराविक तारीख टाकून KOTचे रिपोर्ट्स तुम्ही बघू शकता. शो रिपोर्ट्सवर
क्लिक करून. जर हे सर्व रिपोर्ट्स तुम्हाला डाउनलोड करायचे असतील तर डाउनलोड बटनवर क्लिक करून हे सर्व रिपोर्ट डाउनलोड ही होऊ शकते. आता आहे लॉग आउट. जर ऍप्लिकेशन बंद करायचं असेल तर लॉग आउटवर क्लिक करून ऍप्लिकेशन बंदही करू शकता. जर काही कारणामुळे ऍप्लिकेशन यूज नसेल करत तर आपोआप सॉफ्टवेअर मधून तुम्ही लॉग आउट होणार सिक्युरिटी पर्पजसाठी. हे सॉफ्टवेअर इंग्लिश आणि मराठी या 2 फॉर्मॅटमध्ये उपलब्ध आहे. तर मग आहे ना एकदम सोपं आणि सिंपल तुमच्या हॉटेल्सची बिलिंग मॅनेज करणं. वाट कसली बघताय तर मग लवकरच आमचा सॉफ्टवेअर वापरून पहा आणि तुमचा बिझनेस सोपं करा ट्रान्सॉफ्टेक सोबत. खालील दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि आमच्या एक्सपर्ट करून 30% ऑफरचा लाभ घ्या. हे ऑफर फक्त मर्यादित कालावधीसाठीच आहे. धन्यवाद.